तर सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होतोय। मुंबईमध्ये पावसाचा अंदाज घेऊन अनेक ऑफिसेस मधून कर्मचारी घरी परतलेले आहेत। त्यामुळे रेल्वे स्थानकांवरती गर्दी सुद्धा कमी झालेली आहे। तर अनेक कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याचं पसंत केलेलं होतं आणि त्यामुळे रेल्वे स्टेशनवरती फारशी गर्दी पाहायला मिळाली नाही। जुई जाधव माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। जुई, खरं तर सकाळी जो जोरदार पाऊस सुरू झालेला होता त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला आणि आता संध्याकाळची वेळ, अनेक चाकरमानी घरी परतण्याची ही खरं तर वेळ आहे। बऱ्याच जणांनी घरून काम केलं असेल, मात्र स्टेशन परिसरामध्ये पावसामुळे आताची परिस्थिती काय आहे? तृप्ती, आपण पाहतोय की मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत होता। हाच पाऊस अगदी दुपारपर्यंत कायम होता। काही भागांमध्ये, सकल भागांमध्ये पाणी साचलं होतं आणि रेल्वे रुळांवर देखील पाणी साचलं होतं। यामुळे रेल सेवा ही ठप्प देखील झाली होती। परंतु मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन अनेकांनी दुपारीच आपल्या घरी जाण्यासाठी काढता पाय घेतला। त्यासोबतच ज्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करण्याचा पर्याय आहे, त्यांनी घरून काम करण्याचा पर्याय स्वीकारला। त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने देखील संध्याकाळी एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये लिहिलं गेलं की 4 वाजेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना घरी सोडा, कारण का जे हवामान विभाग आहे त्या हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जाहीर केलं होतं। मी ज्या स्थानकावर उभी आहे सध्या ते स्थानक म्हणजे तृप्ती दादर स्थानक आहे। दादरचं हे सेंट्रल रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे, स्थानक आहे। इथे आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, तृप्ती 6, सव्वा 6 झालेले आहेत। या वेळेला खरं तर इथे तुडुंब गर्दी भरलेली असते, उभं राहायला देखील जागा नसते। मात्र आता जर आपण हे चित्र पाहतोय तर मग हे चित्र त्याच्या उलट आहे, कारण का मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक नागरिकांनी दुपारीच आपल्या घरी जाण्यासाठी काढता पाय घेतला आणि जसा मी मगाशी उल्लेख केला की ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला आहे। रेल सेवा अजूनही सुरळीत झालेली नाही। जरी पाणी ओसरलं गेलं असलं रेल्वे रुळावरचं, तरीही रेल सेवा अजूनही उशिराने धावत आहे। मात्र परिणामी जी गर्दी आता असणं अपेक्षित होतं ती गर्दी आता कुठेशी कमी झालेली आहे। नागरिकांनी दुपारीच घरी जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे आणि ज्यांना वर्क फ्रॉम होम हा पर्याय आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम देखील स्वीकारला आहे। त्यामुळे गर्दी जी आहे स्थानकावर ती आता ओसरलेली आहे ऐन पीक आवर मध्ये। तृप्ती, निश्चित जुई, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू।